आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। अवकाळी पावसामुळे राज्यात 1379 कोटींचं नुकसान। कृषी विभागाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द। राज्यामध्ये एकूण 12.87 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान। पीएम किसान योजनेद्वारे केंद्राकडून शेतकऱ्यांना आता 6,000 ऐवजी 9,000 मिळणार। पीक विम्याची व्याप्तीही वाढवण्यात येणार असल्याची माहिती। धुळ्याच्या साखरीमधील पपई उत्पादक शेतकरी पपईला भाव नसल्यानं हवालदिल। बाजारामध्ये पपईला 10 रुपये दर। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सरकारी हमी भावापेक्षा कमी दरामध्ये कापूस खरेदी। कापूस उत्पादक शेतकरी संतप्त। शासनाकडे लक्ष देण्याची मागणी। नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांची खरबूज, टरबूज आणि काकडी लागवडीकडे पाठ। वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांची अडचण। धुळ्याच्या नाहळोद परिसरामध्ये मका पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव। मका पिकं धोक्यात, शेतकरी हतबल। कापूस, सोयाबीन आणि मिरची पिकाला भाव नाही। अवकाळीनं शेतकऱ्यांचं नुकसान। नंदुरबारच्या शेतकऱ्यांचे मोठे हाल। सहकार, खासगी भेदभाव न करता अनुदान देण्याची दूध उत्पादकांची मागणी। 5 रुपये प्रति लिटर अनुदान देण्याच्या मागणीला सोड। गोंदियात यंदा रब्बीसाठी शेतकऱ्यांना धापेवाडा सिंचन प्रकल्पाचं पाणी। बोदलकसा, सोरखमारा जलाशयामध्ये पाणी सोडण्याकरता पंपांची चाचणी। 76 गावांमधील 29,512 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार। उत्तर महाराष्ट्र ऊसतोड, मुकादम आणि वाहतूकदार संघटना विविध मागण्यांसाठी पालकमंत्री दादा भुसेंच्या भेटीला। ऊस दरवाढीसह विविध मागण्यांचं निवेदन सादर। परभणीमध्ये दुबार पेरणी करूनही हरभऱ्याचं मोठं नुकसान। हरभरा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात। त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी। राज्यभरात 13,000 नव्या अंगणवाड्या सुरू होणार। अंगणवाडी मदतनीस तसंच 520 पर्यवेक्षकांची पदं निर्माण होणार। अंगणवाड्यांच्या श्रेणीवर्धनाचा प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये पोलीस पाटील पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर। चिठ्ठ्यांद्वारे पोलीस पाटील पदाची सोडत जाहीर। परभणीच्या सोनपेठमधील शाळेमध्ये सतत गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांच्या विरोधात पालक आक्रमक। दांडी बहादर शिक्षकांची थेट शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार। पंढरपुरात 6 जानेवारीला ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा। छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार। छत्रपती शाहू संशोधन, प्रशिक्षण आणि मान विकास संस्था अर्थात सारथीला कोल्हापूरमध्ये 1.85 हेक्टर जागा उपलब्ध। कोल्हापूर खंडपीठासाठीच्या जागेचं आरक्षण हटवून सारथीला जागा देण्याचा निर्णय। सुनील केदार यांची नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये रवानगी। जिल्हा बँक घोटाळ्यामध्ये केदार यांना 5 वर्षांची शिक्षा। सुनील केदार यांच्या जामिनावर 30 डिसेंबरला निर्णय होणार। नाशिकमध्ये मनमाडच्या खातगावात इंधन वाहिनीजवळ मॉक ड्रिल। थरारक प्रात्यक्षिक दाखवत आगीवर नियंत्रण। जालन्याहून मुंबईसाठी सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची मनमाड ते जालना रेल्वे मार्गावर ट्रायल रन। उद्यापासून जालना ते मुंबई वंदे भारत ट्रेन सेवेमध्ये दाखल होणार। गोंदिया जिल्ह्यामध्ये 3 लाख हायटेक प्रीपेड मीटर बसवणार। पैसे भरल्यानंतर तत्काळ वीज पुरवठ्याची सोय। वीज चोरीवर आळा घालण्यासाठी महावितरणची उपाययोजना। भंडाऱ्यामधल्या पवनीमध्ये गुडेगाव रेती घाटातून रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई। एकूण 2,47 लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त। पुणे जिल्ह्यामध्ये दुबार नाव नोंदणीचे 28,000 तर समान छायाचित्रांचे 1,42,349 मतदार। मतदारांना निवडणूक आयोगाकडून नमुना नोटीस। पुण्याच्या मुळशी तहसील कार्यालयामध्ये खोटे कागदपत्र दाखवून मतदार नोंदणी करणाऱ्या 5 जणांवर गुन्हा दाखल। रहिवासी पुराव्यामध्ये तफावत आढळल्यानं पौंड पोलिसांकडून कारवाई।